हाय हॅलो. आज आपण पोलन्स कसे बनवायचे घरच्या घरी ते बघणार आहोत. तर हा पक्का दोरा घेऊन घेतलेला आहे मी आणि त्याला 4 बोटं घेऊन राऊंड करून घेतलेला आहे जेवढे आपल्याला पोलन्स हवे आहेत. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे. ही कॉर्नफ्लॉवर कधी अशी सुट्टीवाली भेटते, कधी पॅकेटमध्ये भेटते. ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये अर्धा चमचा आपण फेविकॉल घेतलेला आहे आणि 1 चमचा पाणी टाकलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यात दोरा टाकून घेतलेला आहे. तर हा दोरा यासाठीच टाकला आहे की आपला दोरा अगदी छान कडक व्हायला पाहिजे, त्यासाठी. तुम्ही असं नक्की करा, म्हणजे रिअल पोलनचा लूक खरंच येतो आणि काहीच वेगळं वाटत नाही जे आपण बाजारातून आणतो ते. एखाद्या कार्डबोर्डला किंवा मी आता जसं कलरच्या बॉक्सला रॅप केलं तसं करायचं आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हे सुकून जाते आणि खूप हार्ड होते. त्यानंतर मी परत जसं माप घेतलं होतं त्यानुसार गुंडाळून त्याला कट करून घेतलेला आहे, जशी आपल्याला पोलन्सची साईज पाहिजे आहे. ते जुनं जे आहे आपलं मिश्रण ते काही फेकायचं नाही आहे. त्यात अजून 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून मावेल तितका ग्लू टाकायचा आहे. आता यामध्ये पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे. जे अगोदरच्या मिश्रणामध्ये पाणी आहे तेवढंच, आणि तेही काही एवढं उरत नाही आपलं. तर 1 चमच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की ग्लू जास्त झाला आहे तर थोडंसं पावडर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित जसं आपला कणकेचा गोळा असतो त्याप्रमाणे सॉफ्ट डो करायचं. हात अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग पोलन्स करायची, नाहीतर फिनिशिंग छान येत नाही. अगदी छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. त्यांना मी राऊंड करते आहे दोऱ्याला. तर अगदी छान छोटे छोटे गोळे घेऊन जसा पोलनचा शेप असतो तसा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे आपले सर्व पोलन्स बनलेले आहेत. यांना पण सुकायला ठेवायचं. 10 ते 15-20 मिनटात सुकून जातात. नाही सुकवलं तर डायरेक्ट रंग देऊनही आपण सुकवू शकतो. मीने जास्त सुकवले नाही, मीने डायरेक्ट रंग दिलेला आहे आणि मग सुकवले आहेत ते. आता मला पिवळ्या रंगाचे जास्त पोलन्स हवे होते आणि रेड कलरचे जरा कमी हवे होते, म्हणून मी फक्त ॲक्रेलिकचे हे 2च कलर वापरले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा.